different. And next, how can you defend against others? म्हणजे तुमचं प्रोडक्ट ह्यांच्यापेक्षा वेगळं आहे. How can you defend it? So what are the marketing strategies for it? So ask these questions before somebody else does. So because whenever मी म्हणतो ना तर मला खालच्या मजल्यावरून वर यायचं, हे माझा हायपोथेसिस आहे. त्याला या नंबर ऑफ सोल्युशन्स. So whether all the solutions are sustainable to take into a development of product? नाही. काय अशा हायपोथेटिकल आहे, स्वप्नासारखे. म्हणजे मी ह्याच्या ड्रोन मध्ये बसून डायरेक्ट बोलायची अशा पण आयडिया आहेत. मग अशा केसमध्ये वेदर दे आर इन द एक्झिस्टिंग रिअलायझेशन होऊ शकते का? मग हे प्रश्न विचारून मी कॅन स्क्रीन डिझाईन. नेक्स्ट, स्क्रीनिंग अँड अपॉर्च्युनिटीज म्हणजे स्वॉट अनालिसिस मधलं जे अपॉर्च्युनिटी म्हणतो ना की हाऊ व्हॅल्युएबल. So what important customer problems are you going to solve? So how your product is how valuable and how painful. The question विचारून तुम्ही remember you need to change someone's behavior by your product. बघा अजून पण बघा दिवाळीचा सीझन आल्यानंतर का किती पण भारी प्रोडक्ट असले मोठीशी लोक विचार करतात. त्यांनी माइंडसेट लोकांचा असा करून ठेवलेला आहे की 100 प्रकारचे जरी वेगवेगळे प्रोडक्ट साबण आणले ते सुद्धा लोकांचा माइंडसेट त्याच्यातून बदलत नाही. कितीही हे असते ते मोठीकडे जातात. म्हणजे तुम्हाला इफ यू आर मार्किंग 180 degree change in the mindset of the customers, then you should answer how valuable your product is or what are the pains in the existing changes. हे तुम्ही कस्टमरच्या सायकोलॉजी मध्ये बदलायला पाहिजे. कारण सायकोलॉजी लोकांची बदलणं इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. Then screening and opportunity मधला पुढचं काय? How are you going to do it? So business model through product, distribution, location, technology, service and branding. हे सगळे ॲडव्हर्टाइजमेंटचे वन फॅक्टर्स. म्हणजे तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी काय आहे, how you are going to distribute it, then where your company is. म्हणजे लोकेशन पाहिजे जसं मी मगाशी सांगितलं जे पंढरपूरला चांगला प्रोडक्ट आहे ते मुंबईला चांगला आहे तिकडचे प्रोडक्ट इकडे आहे. सो व्हॉट इज द टेक्नॉलॉजी आर इनोव्हेशन इन द टेक्नॉलॉजी. देन व्हॉट सर्व्हिसेस यू आर गोइंग टू ॲडिशनल सर्व्हिसेस यू आर गोइंग टू प्रोव्हाइड टू युअर कस्टमर्स अँड हाऊ यू आर गोइंग टू डू द ब्रँडिंग ऑफ इट. याच्यावरून तुम्हाला बऱ्याच क्वेश्चनचे आन्सर मिळतात आणि ह्या प्रत्येक पेज मधल्या क्वेश्चनचे आन्सर्स आर नथिंग बट युअर ग्रीन कॅनव्हास फॉर्म. नेक्स्ट, then how many customers are there that are willing to buy your product. म्हणजे काय, what should be the market size, what is the market share. माझी रुपयाची वस्तू म्हणजे मला मार्केट शेअर जर त्या रुपयाच्या वस्तूत मला 10 पैसे प्रॉफिट मिळणार असेल तर मला शेअर किती वाढवावं लागेल, मार्केटचा साईज किती वाढवावा लागेल आणि 1 लाखाची मी वस्तू तर त्या केसमध्ये माझे कस्टमर कमी असणार आहेत. म्हणजे मला मार्केट साईजचा रेशो काय ठेवावा लागेल. येते का लक्षात. पुढचं who will be the first customer besides your mom. जसं मी वडापावचं एक्झाम्पल दिलं, आई छानच वडापाव झाला. त्यामुळं apart from your family members who are your first customers, on that you have to think of. Then who will be your 100 customers, and then what should be your chain to acquire the market size. Next, then who can only you provide the solution. Why can only you provide the solution? Then what is the uniqueness and why what do you provide that nobody can else. म्हणजे तुम्ही वेगळं काय देताय लोकांना की जे आताच्या एक्झिस्टिंग मार्केटमध्ये नाही. म्हणूनच मी म्हटलं की साधा फॅनचा रेग्युलेटर ते रिमोट कंट्रोलवर करणं हे किती सिंपल आयडिया आहे, पण इट इज अ चेंज टोटल मार्केट. आता तर तुम्ही जे फॅन घेता त्याला रिमोट रेग्युलेटर तरी येतच नाही, डायरेक्ट रिमोटच येतो. आता त्याच्यात पण दुसरी इनोव्हेटिव्ह आयडिया असतात. एका रिमोटवर एकच फॅन. ही बघा फॅन विथ रेग्युलेटर गेट रिप्लेस्ड विथ रिमोट कंट्रोल फॅन. One fan, one remote control. Now
for many fans only one remote. ती त्याच्यात पुढचं वर्जन ऑफ युनिफॅक्स. सेटिंग एका फॅनला एकच रिमोट कंट्रोल आहे आणि हे 4 रूम मध्ये फॅन आहे. सगळे फॅन मी एका रिमोट कंट्रोलवर करतो. त्याचा आतला मी डिझाईन करतो रिमोटचा म्हणजे त्यांना सेन्सरचा निघाला. त्याला परत मी असं करते की एका फॅनवर 5 होऊ शकते, 4 होऊ शकते, त्याच्यानुसार आपण रिमोट कंट्रोलचं मला सर्किट डिझाईन करू शकतो. सो ती पण एक युनिक म्हणजे एका रिमोटची किंमत 300-400 रुपये असते तर 4 फॅनला एकच रिमोट ठेवायचं. तेव्हा मला सेटिंग कसं काढता येईल म्हणजे मी परत 1600 रुपयाचा कॉस्टिंग करतो. Then how can you defend against others? म्हणजे जसं आपण आपल्या कॉलेजचं एक्झाम्पल मध्ये त्याला आपण काय म्हणतो वी आर लोकेटेड इन फार रिमोट एरियाज म्हणून आपण त्याला देतो सगळ्या फॅसिलिटी तर आपण इथं देतो. म्हणजे तुमच्या लोकेशनचा बेनिफिट कसा घ्यायचा दॅट यू हॅव चान्स. म्हणजे तुम्हाला तो एक आयडिया हे करताना आहे. हाऊ कॅन यू डिफेंड अगेन्स्ट अदर्स in location, brand wise, patenting wise or any IP streams, great service, great test, great fashion sense. जे आमचं युनिकनेस काय आहे ते कसं तुम्ही करू शकता. नेक्स्ट सो 10 steps from idea to business. पहिली काय आहे व्हॉट इज द फर्स्ट स्टेप आयडिया जनरेशन. आयडिया जनरेशन मध्ये 100 आयडिया मला आलेले आहेत. सो व्हॉट इज द सेकंड स्टेप आयडिया स्क्रीनिंग. So while screening the idea, you are asking the question. Third thing काय आहे? Next पुढचा. पहिला आयडिया जनरेशन झाला. नेक्स्ट काय आहे? I think through all angles आणि त्याच्यावरून काय करलंय म्हणजे आयडिया स्क्रीन करताना कस्टमरच्या कुठल्या रिक्वायरमेंट फुलफिल करताय, कसं सॉर्टिंग करणार आहे, लोकेशन काय आहे, कॉस्टिंग काय आहे, व्हॉट इज माय इनोव्हेशन, हाऊ आय एम डिफरंट फ्रॉम अदर्स असे क्वेश्चन विचारून मी काय करते आयडिया स्क्रीन. आयडिया स्क्रीन झाल्यानंतर मी थर्ड स्टेप काय करते डिझाईन करते. डिझाईन म्हणजे आम्ही इंजिनिअरिंग मध्ये काय करतो की वी आर डिझायनिंग डायरेक्टली कंपोनंट परचेस करत नाही. वी आर डिझायनिंग ऑन सिम्युलेशन सॉफ्टवेअर डिझाईन. तिथं जर एक रजिस्टर 100च्या म्हणजे 1000चा घेतला जळलं तरी लॅपटॉप जळत नाही. डिझाईन मध्ये जे काय व्हायचं. सो वी आर डुईंग इन द सिम्युलेशन. सिम्युलेशन एकदा झालं की आय रिअलाइज दॅट दिस आर माय व्हॅल्यूज ऑफ द कंपोनंट्स अँड देन आय एम गोइंग टू परचेस. परचेस करून माउंटिंग करते आणि मी प्रोटोटाइप मॉडेल डेव्हलप करते. हे नेक्स्ट काय होते प्रोटोटाइप मॉडेल नंतर मी टेस्टिंग करते. टेस्टिंग नंतर फीडबॅक देते. फीडबॅक नंतर रिडिझाईनिंग करते. ह्या स्टेप्स मग काय होते प्रोडक्ट प्रोड्यूस अन आयडिया नंतर थिंक थ्रू ऑल अँगल्स. थर्ड काय थ्रू ऑल अँगल्स आणि मी काय करते गेट फीडबॅक. फीडबॅक मिळाला की काय करते रिस्पॉन्ड टू फीडबॅक मीन्स आणि रिडिझायनिंग माय थिंग्स आणि नवीन म्हणजे जे प्रोडक्टमध्ये व्हॉट हायपोथेसिस आहे त्याच्यानुसार माझ्या डिझाईनमध्ये जे प्रॉब्लेम झालेले ते कस्टमरचा रिव्ह्यू घेऊन मी त्याच्यात मॉडिफिकेशन करते. तो फीडबॅकवर रिस्पॉन्ड करते. दे बिल्ड अ बेसिक प्रोडक्ट म्हणजे बेसिक प्रोटोटाइप मॉडेलिंग करते मी. त्या प्रोटोटाइप मॉडेल नंतर मी काय म्हणते ओपन शॉप सेम वडापाव लॉजिक वाटते ओपन शॉप. त्या ओपन शॉप नंतर टेस्ट व्हॉट यू हॅव क्रिएटेड म्हणजे टेस्ट इलेमेंट्स प्राइसिंग ब्रँडिंग कस्टमर्स एक्सपिरियन्स हे सगळं टेस्ट करते. मग त्याच्यानंतर तुमचा स्टेप काय करते तर मेक ॲडजस्टमेंट्स वन्स यू लर्न विच ॲस्पेक्ट्स युअर प्रोडक्ट अँड मार्केटिंग यू गॉट रॉंग. त्याच्यावर फक्त तेवढ्या पार्टवर मी काम करते आणि त्या पार्टवर काम केल्यानंतर नेक्स्ट मी काय करते की गेट रेडी टू गो म्हणजे माझा बिझनेस प्लॅन मी पूर्ण रेडी करते आणि मग मी आय बिझनेस म्हणजे लास्ट स्टेप काय आहे हाऊ यू आर मुव्हिंग फ्रॉम आयडिया टू बिझनेस. सो व्हॉट वी हॅव डिस्कस्ड नाउ व्हेन दिस यू हॅव पुट इन वन मॉडेल that is called as a lean canvas model or business model. So next slide. So this is the lean canvas model. So in that, so what are the problem definitions? So what problems of the customer you are going to solve? Then what solution you are going to give? So what are the key matrices for it? Then value, what values are you going to add in that? So what is the value proposition? So what are the unique advantages of it?
चॅनल म्हणजे हे काय आहे बघा, मी काय बोलते, ही बाउंड्री आहे. हे लेफ्ट साइड काय आहे, डिझायनरच्या साइडचं. ही राईट साइड काय आहे, कस्टमरच्या साइड. ही जी साइड आहे ती कशाची, बॅकग्राऊंड म्हणजे कॉस्ट स्ट्रक्चर, फायनान्शियल कॉस्ट स्ट्रक्चर अँड रेव्हेन्यू जनरेशन. मला कुठून पैसा येणार आहे आणि त्याच्यानुसार व्हॉट शुड बी माय कॉस्ट स्ट्रक्चर. आणि हे सगळं टेक्निकल थिंगच्या रिलेटेड आहे. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे, कसं सोल्युशन काढणार आहे, व्हॉट टेक्नॉलॉजी आय एम गोइंग टू यूज इट, व्हॉट आर द की व्हॅल्यूज दॅट आय एम गोइंग टू सॉल्व. हे सगळं माझं डिझाईनिंगच्या पार्टवर आहे. हे सगळं कस्टमरचं आहे. मी कस्टमरला काय देते, कसं मी चॅनलाइज करते, म्हणजे हाऊ आय एम गोइंग टू ॲडव्हर्टाइज इट, आणि कुठल्या कस्टमरला मी टार्गेट केले. सो व्हॉट आर द कस्टमर टार्गेट्स, सेगमेंट्स दॅट आय एम गोइंग टू टार्गेट. So this is your total lean canvas form. आता या प्रत्येक गोष्टीला क्वेश्चन विचारले. So what I have done in the first batch of electrical engineering, in second year they have selected the titles of their project. तेव्हाच काय केलं होतं, प्रत्येकाने आपली जी काय प्रोजेक्टचं टायटल चूज केलेलं आहे ते लीन कॅनव्हास मध्ये शोधायचं. म्हणजेच माझं जे काय टायटल चूज केलेलं आहे त्याचा युनिकनेस काय आहे, मी लोकांचे काय प्रॉब्लेम सॉल्व करते, कोण कस्टमर्स असणार आहेत माझे, त्यांच्यापर्यंत मी कसं पोहोचणार आहे, ते काय पोहोचायला माझी कॉस्टिंग काय असणार आहे, आणि मला किती रेव्हेन्यू जनरेशन होणार आहे, कशावरून, व्हॉट इज द साईज ऑफ द मनी. याच्यावर नेक्स्ट बघा, प्रॉब्लेम डेफिनेशन मध्ये मी काय क्वेश्चन विचारते, व्हॉट इज द प्रॉब्लेम दॅट वी आर गोइंग टू ॲड्रेस. कस्टमर सेगमेंट मध्ये काय, फॉर whom are we creating the value, who are our most important customers. आता बघा, अजून एक वन वर्ड. In this, what are the expectations? Version x dot double x dated date month year. म्हणजे याचा अर्थ काय, मला एखादी आयडिया झाली, ती आयडिया मी फायनल करणार आहे, माझा एक काहीतरी स्टडी झालाय, दिस इज माय फर्स्ट व्हर्जन. ह्या डेटेड. मग जेव्हा मी मार्केटमध्ये गेले आणि मला हे समजलं की हे प्रोडक्ट नाही चालणार आहे, मला थोडंसं मॉडिफिकेशन करावं लागतं. सो वेअर आय हॅव डन द मॉडिफिकेशन, दॅट इज माय व्हर्जन विथ द डेटेड. मग लीन कॅनव्हास मॉडेल किंवा बिझनेस कॅनव्हास मॉडेल एखाद्या कंपनीचं तयार जरी झालं तरी ते काय आणि स्टेजेस. हे असं पहिल्याच ह्याला सगळं कन्फ्लिक्ट होत नाही. म्हणून आपण जे बघायचं म्हटलं ना, आयडिया टू बिझनेस. सो फर्स्ट सेकंड स्टेप्स येत राहतो. मग परत कस्टमरचे रिव्ह्यू आले की वेगळी डिझाईन करतो. आता मला एक सांगा, दरवर्षी नवीन मोबाईलची व्हर्जन येते. आता समजा माझा S24 आहे. S24 आहे म्हणजे काय, S23 आहेच ना, म्हणजे त्यांनी कस्टमरचे फीडबॅक वाचलेले आहेत ना वर्षी, त्याच्यानुसार ते हरतात मॉडिफिकेशन. पण ते प्रोडक्ट काय झालं, प्रोडक्टचं नाव काय झालं, S23 आणि S24 मध्ये 10%चा फरक आहे. 10 पण नाही, 2%चा फरक आहे. पण त्या प्रोडक्टचं नाव वेगळं, because they have done the modification and version is different. So according to dated, you have to do the modification. So always your business plan should be such that you are going to be modified in version history. म्हणजे आधी काय होतं ना, आता because every 5 years generation is going to change, so their expectations are going to change. So accordingly you have to update yourself. मग ते अपडेशन करायचं म्हणजे तुमचं version business model मध्ये वेगवेगळे आहे. Clear? So I think that's it. Again, next question is next. हे माझ्या स्टुडंटचं प्रोजेक्ट होता. त्या प्रोजेक्टला त्यांनी काय केलं होतं, they have to put in the design and fabrication of compact paper recycling machine. So what they have done? So our assignment booklets, journal, etc. In engineering there is a lot of things are there. So for 60 intake also so many things are there. And after we are keeping 8 to 10 student sample, once your result is communicated to university, it is a waste सगळं. रद्दी आहे. रद्दी काय करते, जाळतात आणि पोल्युशन क्रिएट करते. मग ह्याच्यासाठी मुलांचा काय आले होते, can we recycle these papers here itself to prepare a drawing sheet or काय म्हणतात food carrot, 1 carrot वगैरे असं जाडचं जाड असतं, डाळ वगैरे
करेक्ट करतो कसं करता येईल, कारण ट्रान्सपोर्टेशन नाही, हिथंच रद्दी मिळणार, हिथंच रिसायकल करायचं, त्यामुळं आणि बेस्ट फुकटचं मिळणार. म्हणजे चार्जेस कशाचे, फक्त मशिनरी. ही मशिनरी पण त्यांनी मॅन्युफॅक्चर केली, त्यांनी 8 मशीन तयार केली. यू वॉन्ट म्हणजे रिअलाइज की सेकंड इयरच्या कोणाचं ग्रुप खूपपर्यंत जाऊ शकते. आय हॅव अँड दॅट टाइम पॅन्डेमिक वॉज देअर. पॅन्डेमिक होता त्यावेळी ते बीईला होते, सगळं बंद होतं, कुठं जायला त्यांना स्कोप नाही. मग त्यांच्या लक्षात आलं की आता पेपर रिसायकल करायचं म्हणजे काय काय करावं. म्हणजे असाइनमेंटचं समजा रद्दी मला ISC पेपर द्या, ISCच्या पेपरचं काय करावं लागेल, लागला करावा, म्हणजे पेपर घरी फाडायला लागेल. हे फाडल्यानंतर काय करावं लागेल, त्याला लागला करावं लागेल. कुणी काळ्या शेत लिहिले, कुणी लालने लिहिले, कुणी निळ्याने लिहिले, म्हणजे सगळी इंक त्याची डिलीट करावं लागेल. म्हणजे त्याच्यातलं कलर जाऊन ते पांढरा शुभ्र लगदा व्हायला ऐक नाही. मग तो लगदा झाल्यानंतर त्याला बाउंडिंग व्हायला पाहिजे, नाहीतर असे सेपरेट सेपरेट कागदाची अशी नुसती हे दिसते ना, म्हणजे त्याचं बाइंडिंग व्हायला पाहिजे. म्हणजे त्याला आधीच मटेरियल घातलं घालावं. मग हे आधीच मटेरियल घालावं लागेल, म्हणजे किती लागेल. मग प्रश्न आला टेक्निकल, किती प्रपोर्शन दिलं, किती डिएजंट घालायला आणि किती आधीच घालावं. मग ह्याच्या ट्रायल करेल, म्हणजे इथं रिसर्च. मग हे झालं, हे लगदा झाल्यानंतर त्या लगद्यातून पाणी काढावं लागेल. पण लगदा व्यवस्थित मिक्स व्हायला त्याला काय करावं लागेल, मिक्सर सारखं काय तरी लागेल. मग मुलांनी काय केलं, एक असा वाढ घेतला, त्याला अशी प्लेट बांधली आणि इंडक्शन मोटर एक घेतली आणि ते असं मोठा ड्रम घेतलं, ते पाण्याचा आणि कचरा तसा ड्रम घेतला आणि त्याच्यावर असं कचरा टाकायचा, ते फिरणार सगळ्या लगदा आले. ते लगदा 1 दिवस 2 दिवस ठेवायचं. त्या लगद्यातून पाणी काढावं लागेल, म्हणजे त्याला जाळी काढायला लागेल. त्यांनी मशीन तयार केली, जाळी बसवली, त्याला वर्कशॉप म्हणून अशी पट्टे करून त्याच्यावर पहिलं आणि पहिलं पाणी प्रायमरी निघायला पाहिजे. तरी पण त्याच्यात भरपूर आहे. म्हणजे परत ते सगळं आता असं लगदाच्या अशी नुसती जाळ्या त्याला शेप असं प्लेन कागद तयार करायचं, म्हणजे किती फिनिशिंग लागतं. म्हणजे त्याला प्रेस करायला पाहिजे. मग ते प्रेस मशीन कुठलं करायचं, मुलं कसं मॅन्युफॅक्चर करायचं. मग ते काय केले, प्रिंटिंग प्रेस बघायला कसं असते प्रेस. मग त्यांच्या लक्षात आलं की वर एक असं दाबचं असते, खाली एक दाबाचं मशीन असते. मग त्यांना मशीन कसं करायचं ते बघायला, त्याच्यानुसार त्यांनी ते मशीन केलं. मग आता ते मशीन तयार केल्यावर कागद कुठं जाड कुठं पातळ असं थोडं ठरवून जातं. मग कॅलेंडरिंग मशीन लागतं. आता कॅलेंडरिंग मशीनची किंमत 1.5 लाखाची केली. आता मुलांना प्रोजेक्ट लोक ITच्या पोरांना कळत जातं. मग त्यांच्या लक्षात आलं काय करायचं काय करायचं, मग कोणतंच नाही प्रोजेक्ट, कोणतंच नाही. मग असं सहज मी खाली गेल्यानंतर ते उसाचं गुन्हा असतं ते दिसतं मला. त्याच्यात कसं असते, एक असा फिरतो, दुसरा असा फिरतो. मग मी म्हणलं की असं करता येईल का काय. मग त्यांच्या डोक्यात फिरलं का ते करायचं म्हणलं तर उसाचं मशीन म्हणलं तरी पण मागच आहे ना. मग त्यांच्या डोक्यात काय आलं, ते जुन्या बंगाल गेले सोलापूर. त्या बंगालमध्ये जाऊन त्यांनी मोटर असतात ना, खराब झालेल्या मोटर असतात, त्या मोटरचा शॉर्ट असतो ते विकत आले. आणि ते बंगालात किलोनी मिळाले लोकल 500,000 रुपये. त्याला फिनिशिंग वर्कशॉपमध्ये जाऊन CNC प्रोग्रॅमिंग करून वरचं सगळे खोली काढून त्याला प्लेन करून ही पुढची स्टेप झाली. म्हणजे कसं इनोव्हेशन थिंकिंग कसं होत झालं. मग हे झाल्यानंतर त्यांनी हँड मॅन्युअली ऑपरेटेड केलं होतं. मग एक असा तो असा फिरत होता, दुसरा असा फिरत होता. पण त्या दोन्हीच्या मध्ये गॅप एवढी झाली. आता पेपरची जाडी आमच्या एवढी, मग ते कसं काढलं. मग इकडे एक पत्रा टाकला, एक पत्रा आणि त्याच्यामध्ये 2 पेपरची शीट. मग ते टाईट होऊन फिरायला म्हणून त्या सगळं हे तिसरं झालं. ते झाल्यानंतर ते कागद कसा पण आकारात गेलेला असतो. मग परत त्याला कटरने असा शेप दिला व्यवस्थित. मग तो फायनल प्रोडक्ट आहे. मग ह्या अशा प्रोसेस सगळे करत गेले तोपर्यंत त्यांचं असं एवढ्या चुका काढत होती शेवटी त्यांना मी म्हटलं की तुम्ही काय घातलं मला कसं काढावं. मग त्यांना सांगितलं की फ्रेशच्या पिशव्या घ्या, ह्याच्यात एवढा एजंट घातला, एवढा आधीच मटेरियल घातला, ह्या कॉम्बिनेशनला पेपरची क्वालिटी अशी, या कॉम्बिनेशनला पेपरची क्वालिटी अशी. टेक्निकली एक्सपेरिमेंटेशन
इतके खुश झाले की उंचीच्या पोराने एवढं चांगलं केलं मुलांनी. म्हणजे चांगला प्रोजेक्ट तो झाला. त्यांनी त्यांचं नीट कॅनव्हास मॉडेल केलेलं आहे की डायरेक्ट मॉडेल की द क्वेश्चन त्यांनी दिलेले आहेत क्वेश्चनचे वाचा. काय होतं त्यांचा प्रॉब्लेम काय होता? डिझाईन अँड फॅब्रिकेशन ऑफ कॉम्पॅक्ट पेपर रिसायकलिंग मशीन. दुसरा ऑब्जेक्टिव्ह काय होतं? रिड्यूस द टाइम अँड ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. तिसरं काय होतं? द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट शुड बी बेटर. याच्यानंतर काय सोल्युशन होतं? काय देणार होते ते कस्टमरला? तर पेपर फाइल्स, ड्रॉइंग शीट्स किंवा एक कॅरेट्स वगैरे असं देणार. व्हॉट आर द की मॅट्रायसेस? व्हॉट आर द uniqueness of quality? They are going to provide good quality product, color, thickness and taste cost. हे देणार. आता ही प्रायमरी व्हर्जन. जसं तुम्ही अजून त्याच्यात जा तसं परत इथे तुम्हाला अजून चेंजेस म्हणून तर त्याला आपण व्हर्जन करतो. आता व्हॅल्यू प्रपोजिशन. व्हॉट व्हॅल्यू यू आर गिव्हिंग टू द कस्टमर्स? लेस कॉस्ट, इको फ्रेंडली, पोल्युशन फ्री, गुड क्वालिटी, कलर अँड थिकनेस. ही व्हॅल्यू तुम्ही कस्टमरला देता. आता युनिक ॲडव्हान्टेज काय? डबल डिक्रीज ऑफ एन्व्हायरमेंटल ग्रोथ. का? तर जी रद्दी सगळी साठणार आहे त्यावर आपण काय करतात? जळून टाकतात. ते मागं असतो सगळा दुराळा करतो. नाहीतर काय करते? जर विकायची रद्दी म्हणली तर तुमच्या ट्रान्सपोर्टेशनचं रद्दी 5 रुपये किलो आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट म्हणजे असं डबल बेनिफिट तुम्हाला मिळाला पाहिजे. म्हणजे वेस्ट मटेरियल पण इथलंच आणि करता येतं आपण रिसायकल करता येते आणि त्याचं प्रोडक्ट मिळते ते मुलांच्या ड्रॉइंग शीट म्हणून वापरतात. चॅनल काय? कसं कसं विकणार आहेत ते हे ड्रॉइंग शीट वगैरे? इंटरनेट थ्रू ब्लॉग्स म्हणजे सोशल मीडिया थ्रू विकणार आहेत ब्लॉग्स, डायरेक्ट सेल्स, होलसेलर, रिटेलर, शॉप टू शॉप जाऊन ते त्यांना प्रोव्हाइड करणार. पुढे कस्टमर कोण असतील? आता कॅरेट वगैरे घेणारे फार्मर असतील किंवा ड्रॉइंग शीट, फाईल्स वगैरे घेणारे स्कूल, कॉलेजेस, ऑफिसेस वगैरे असतील. They are their customers. आता त्यांना रेव्हेन्यू स्ट्रीम कसं असणार आहे हे चुकले ॲक्च्युली. रेव्हेन्यू स्ट्रीम म्हणजे त्यांना रेव्हेन्यू कसं जनरेट होणार? तर हे तर मटेरियल फुकटच आहे बेस्ट. मग तुमचं काय दुसरा तुम्हाला रेव्हेन्यू कसं जनरेट होईल? ॲक्च्युली ते कॉस्ट स्ट्रक्चर पाहिजे किंवा असेल चालू शकते. कॉस्ट स्ट्रक्चर कशा कशाचं त्यांना कॉस्ट लागू शकते? तर मशिनरी ह्या 7 मशिनरी कराव्या लागतात. म्हणजे पहिलं कागदाचे तुकडे करायला पाहिजे, मिक्सरचा पाहून त्याचा लागला व्हायला पाहिजे. ही सगळी प्रोसेसेस आहे. त्याच्यासाठी लागणारी मशीन अँड इट्स अ इन्स्टॉलेशन कॉस्ट आणि केमिकल्स म्हणजे कलरचं इंक एजंट आणि दुसरा आधीच मटेरियल लागतं. आणि रेव्हेन्यू कसं आहे? 10 रुपीजला पहिला आहे ते 100 रुपीजपर्यंत रेव्हेन्यू होती कॅरेट वगैरे. असं त्यांनी कसा रेव्हेन्यू त्यांना जनरेट पण सेकंड इयरच्या म्हणजे क्वालिटीच्या फ्लोरांच्या मनाने त्यांनी बरोबर काम केलं. म्हणजे therefore whenever you get any idea you have to put in the business canvas model so that being a marketing or process you will be able to sell it or you have to be able to change the mindset of the customer. So that's it from your side, my side. If you have any questions you can ask. Otherwise I hope that I have made some idea, something, some additional in your insight, previous insight. तर त्यामुळे आता पुढे सर do you have any questions? It is a journey of startups. When you try to make some new things apart from jobs, so we require this entire canvas. Right, generation होती, काय होती, काय problems statements आहेत. This is imposed only on business students. And some part engineering are technical, they can provide technical solutions. Beyond that, we have to make an entire venture for taking these services or finished goods to the final consumers.
So, this is my privilege to propose vote of thanks on this occasion. Behalf of the MBA department, HOD, management, I extend my sincere gratitude to Dr. Thambole Madam, who is HOD of Electronic Department and Dean Infrastructure, Swiss College of Engineering, Punjapur Autonomous, for invaluable knowledge and insights sharing today with us. Also, I extend my sincere thank you to active participants of students. Thank you very much for having these successful events. This is called IISc lecture series. For those who don't know, Dr. Thambole Madam is the person who actually start the electrical department in this organization. No, the person is saying, giving knowledge to take a risk or cost analysis, budget analysis. Even though Madam is a college level budget, what we say, inspectors, coordinator. He is taking care of entire SPERI budgets. Actually, I am handling 6 charges. HOD electrical, Dean infrastructure, whole campus, electrical maintenance coordinator, whole institute budget coordinator, SCS coordinator. So, thank you once again, Madam, for your time. This clapping, I should take it as they understood it. तुम्ही काही मुलं स्टुडंट प्रोजेक्ट करत असतात तर त्यांचं मार्केटिंग वगैरे करायचं असेल मॅडम आमच्याकडून सांगितलं आम्हाला रिअल लाईफ त्यांना एक्सपिरियन्स आमच्या स्टुडंटला विथ दिस नोट आय डिक्लेअर सेशन इज